पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनांची अंमलबजावणी करून मतदारसंघात आपलं राजकीय भवितव्य बळकट करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। मात्र कोणतेही लोकप्रतिनिधित्व नसताना सुद्धा पिसे साहेबांनी या योजनेची अंमलबजावणी खटाव आणि माण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली आहे आणि त्यांचा तालुका हा या अंमलबजावणीच्या बाबतीत जिल्ह्यात क्रमांक 1 वर आला आहे। याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। तर काय सांगाल, पंतप्रधान आवास योजना ही आपण कशा प्रकारे प्रभावीपणे राबवू शकलो? प्रधानमंत्री आवास योजना हा सरकारने घेतलेला एक चांगला निर्णय होता आणि आहे। त्याच्यामध्ये कसं होतं की ज्या लोकांना स्वतःची घरं नाहीत किंवा जे भाड्यानं राहतात आणि ज्याचं उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे अशा लोकांसाठी सरकारने घराची ऑफर दिली होती किंवा घरं घेण्यासाठी त्यांना हे केलं होतं की ती घरं फक्त लेडीजच्याच नावानं होती, म्हणजे पुरुषाच्या नावानं, पुरुष हा सेकंड ओनर होता, लेडीज ही फर्स्ट ओनर होती। तर त्यानुसार ही योजना सरकारनं मला वाटतं 2016 सालापासून हे आणली होती। मग आम्ही 2018 साली त्या योजनेत मी विचार केला की आपल्या भागात अशी बरीच लोक आहेत की ज्याला स्वतःचं घर नाही, भाड्यानं राहतात आणि जे परत कुठं प्लॉट घेऊ शकत नाहीत, प्लॉटच्या किमती भरपूर आहेत आणि घर बांधणं त्यांच्यासाठी शक्य नाही। म्हणजे का ते एकदम असं एक घर घ्यायचं म्हणजे 10-15 लाख रुपये लागतात किंवा जागा घ्यायला साधी एक गुंठा जरी महसूलमध्ये जागा घ्यायची म्हटली तर कमीत कमी 4-5 लाख रुपये गुंठा लागते, त्याचा रेट आहे। त्याच्यानंतर ते बांधकाम, मंजुरी वगैरे हे प्रकार सगळे म्हणजे सर्वसाधारण माणसाला किंवा आता समजा एखादा कामगार आहे त्याला ते शक्य नाही। मग त्यासाठी त्या योजनेत काम करायचं मी ठरवलं आणि ऑलरेडी मी सिव्हिल लाईन म्हणजे स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे माझं थोडंसं टेक्निकल नॉलेज पहिल्यापासूनच ह्या बाबतीत आहे। तर मला वाटलं की माझ्या जे बुद्धीचा वापर आहे किंवा माझे शैक्षणिक वापर तो आपल्या भागासाठी का नको व्हायला, आणि मग ते मी करायचं ठरवलं की आपण आपल्या गावातल्या लोकांसाठी किंवा आपल्या भागातल्या लोकांसाठी करूया। अर्थात ही योजना भारतातल्या कुठल्याही लोकसाठी आहे, म्हणजे ते कुठलाही माणूस असेल तर तो कुठेही घर घेऊ शकतो, त्याला मसूड बदलत पाहिजे किंवा असं काय नव्हतं। त्या उद्देशाने मी ती योजना चालू केली। तर त्यावेळी जे 2018ला आम्ही ही योजना अर्ज भरला त्यावेळेस आम्हाला तिथले आमचे जे मित्र आहेत त्यांनी, माझे आमदार दिलीप येळगावकर साहेबांनी मला फार मदत केली आणि ते आतापर्यंत त्यांनी मला मदत केलेली आहे, ते करतात। म्हणजे अजूनही त्यांना मी कधी ही केलं की रिक्वेस्ट केली की ते मला मदत करत असतात। आमचे संबंध चांगले आहेत, फक्त आम्ही पक्ष वेगळे असले तरी पण आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत। तर ते योजनेच्या अंडर आमच्या गावात बरीच अशी लोक होती की ज्यांना स्वतःचं घर नव्हतं, काही लोक मुंबईला कामगार म्हणून काम करत होते, मग त्यांना गावात घर नव्हतं, मग ते घरी आल्यानंतर त्यांना थोड्या अडचणी यायच्या, कारण कुटुंब आलं की पाहुणा म्हणून एखादा दिवस ठीक असतं, जर 8-10 दिवस त्यांना राहायचं म्हटलं की ते जमत नाही, कारण ते 2 लेडीज वेगळ्या, मुलं झाली की प्रत्येकाची चॉईस वेगळी होती, मग त्या लोकांना राहणं फार अवघड जायचं। मग त्याची किती इच्छा असली बाबा आपण गावाला येऊन राहावं, त्याचं तिकडेही घर नाही आणि गावातही घर नाही स्वतःचं, मग त्यांच्यासाठी त्यांनी हा फायदा घेतला। ते समजा माथाडी कामगार आहे, परत रंग कामगार आहे, अशा लोकांनी काय केलं की त्याच्यामध्ये घरं घेतली आणि ती योजनाला आता आमच्या मसोडमध्ये पण नगरपालिकेमध्ये योजना राबवली, पण मी जर रिपोर्ट ज्यावेळेस घेतला ते समजलं अजून त्यांचे 2च हप्ते अजून नीट आलेले नाहीत त्यांचे। आणि माझं वैशिष्ट्य असं की मी ती प्रोजेक्ट संपत आला, 5वी बिल्डिंग पण माझी संपत आली आता, आणि विशेष म्हणजे 2 बिल्डिंगमध्ये लोक राहायला पण आली, 130 लोक राहायला आली। टोटल ती स्कीम 318 लोकांसाठी होती, तर राहायला पण आले लोक 130 लोक त्याच्यामध्ये। तर त्यांच्यासाठी मी बिस्लरी प्लॅन पण तिथं टाकलेला आहे, परत विहिरीतून पाणी, नदीतलं एक पाणी आणायचं प्लॅनिंग केलं, ते चालू आहे आता। जवळजवळ वर्षभर झालं लोक तिथं राहतात आणि त्यामुळं तिथलं त्या भागाचं जे वातावरण आहे ते बदलून गेलं। ती जमीन माझी होती का, ती PPP टाईप प्रोजेक्ट होता, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या तत्वाखाली तो केला होता। तर सरकारचं पण मला त्या स्कीमबाबत जे काय त्याचे पूर्ण पैसे दिले सरकारने मला, म्हणजे 2.5 लाख रुपये जे द्यायला पाहिजे होते सरकारचं अनुदान, जे 3 टप्प्यात असतं तेही मला पूर्ण मिळालं। म्हणजे जेणेकरून मी आता त्या लोकांची खरेदी करून देऊ शकतो सगळ्यांची, कारण तो स्कीम पूर्ण झाली। आणि आम्ही घराचं जर विचारलं तर ते 2 प्रकारची घरं ठेवली होती मी, एक छोट्या लोकांसाठी आणि एक थोडंसं आणखी थोड्याशा जे परिस्थिती चांगल्या आहे त्याच्यासाठी, एक 1 RK आणि 1 BHK। तर सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस ते घरं ते काय मला ते 6 लाखाला आम्ही ते घरं विकली आणि मोठी घरं ती 9-9.5 लाखाला विकली आम्ही त्यावेळेस। म्हणजे एवढ्या कमी पैशात आम्ही ते घर लोकांना देऊ शकलो आणि असं सगळी लोक राहतात आणि ती स्कीम पण यशस्वी झाली। आणि जे मला वाटत होतं की बाबा मी हे पूर्ण करू शकतो का नाही, तर एक ते वेगळं होतं, ते एवढं सोपं नव्हतं ते, कारण जवळजवळ 1.5 लाख स्क्वेअर फुटात बांधकाम होतं, ते मी पूर्ण केलं आणि आता लोक राहायला आले, सगळे खुश आहेत, त्यांच्या लोकांना पण बरं वाटतं आणि त्यांना बरं वाटलं की
आम्हालाही चांगलं वाटतं. हा, तेच मी पुढे विचारणार आहे की लाभार्थींची प्रतिक्रिया काय असते, म्हणजे त्या कारण लाभार्थी नॉर्मली अशा योजनांमध्ये त्यांना पूर्ण खात्री नसते की आपल्याला पूर्ण लाभ मिळू शकेल योजनेचा कुठल्याही सरकारी. हो ना. पण आणि तो तुम्ही करून दिला तर त्याचं कसं काय त्यांना मला प्रतिसाद तर मिळतो? विरोधकात त्रास पण झाला, कारण तिने वेगळा पण प्रचार उचलला की ही स्कीम होणार नाही, कशाला पैसे टाकता तुम्ही, हे यशस्वी होणार नाही, आणि एवढं 5-5 माळ्याच्या बिल्डिंग मसोड म्हणजे का कशा चालणार, कोण घेणार. परंतु त्यातली काही लोक एवढी छान होती ना, तिने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि मी मसोडचाच असल्यामुळं आणि माझं गाव आहे ते, तर पहिल्यांदा माझ्या गावातल्या लोकांनी मला तिथं सपोर्ट केला. त्यांनी मला तिथं जे काय लागतात 1,00,000-1.5 लाख रुपये असे स्वतःचे भरून त्यांनी घरं घेतली. त्यांनी थोडा विश्वास ठेवली, जाऊ द्या ठीक आहे, आपल्या गावात आहेत, असे काय ते फसवणार नाही, त्यांची पार्श्वभूमी पण एवढी फसवी नाही, आणि ते करणार म्हणजे करणार. कारण तिथल्या गावाच्या लोकांचा माझा विश्वास आहे. एखादी गोष्ट मी करायचं म्हटलं तर काही होईल ते मी पूर्ण करतो. मी स्वतःच्या शब्दाशी फार एकदम पक्का आहे. मी किती वेळ गेला काही केलं तर मी जे तुम्हाला आता बोलेन ते करणारच. आणि ती स्कीम करून टाकली आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या सातारापासून ते पंढरपूरपर्यंत फक्त एकच स्कीम आहे तेवढी, ही पूर्ण झालेली. आणि तिथं लोक राहतात, त्याच्यासाठी बिस्लेर प्लॅन्ट आहे, वर जायला लिफ्ट आहे, गार्डन आहे, आणि एकदम छान असं 318 लोकांचं घर होईल, शॉपिंग वगैरे सगळं आहे. मला जरा अभिमान वाटतो की आपण आपल्या गावासाठी आणि अशा लोकांसाठी काहीतरी करू शकलो. तर ह्या असले चान्सेस मिळत नाहीत, ते मला पण मिळाला, त्याचं मी सोनं केलं, मला काही हरकत नाही. आणि त्यातून त्या लोकांचं स्वतःचं घर निर्माण झालं. आपलं अजून एक उल्लेखनीय कार्य म्हणजे अभ्यासिका. तर या अभ्यासिकेचा आपल्या पहिल्या भागात आपण थोडक्यात याची माहिती घेतली होती. पण ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी हे MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला शिकायला येतात, पुण्या मुंबईला क्लासेस लावतात, मग त्यांना लागणाऱ्या फॅसिलिटीजही इथे उपलब्ध असतात. तर ग्रामीण भागामध्ये हे सुरू करायचं हे कसं काय डोक्यात आलं, म्हणजे तिथे असं प्रतिसाद कितपत मिळेल अशी शंका वाटली नाही का? कारण कसं होतं, एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस तुमच्यावर कुठलाच पर्याय नसतो, तुम्हाला जगण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं, शेती नाही, काम नाही, त्यात तुमच्याकडे एकच भाग असतो की आता मी काय करू. एकतर मी कुठेतरी बाहेर जाऊन शेतात जाऊन कामाला करीन, किंवा पुण्या मुंबईला हमाली करीन, पेंटिंग करीन, असलीच काय माथाडी बिथाडी करू शकतो. मग तिसरा जो पर्याय आहे की तू शैक्षणिक, चला मी माझी बुद्धी वापरून काहीतरी करेन. पण काय काय मुलांची ती एक लक्षात ठेवा, जी नॉलेज किंवा पुढे जायची जी ताकद असते ना, ती गरीब लोकात फार जास्त असते. तो एवढा त्याला गरज असते ना, कुठलीही गोष्ट गरजेशिवाय होत नाही. मला जेवढी मोठी गरज तेवढे मोठे प्रयत्न, जेवढी कमी गरज तेवढी कमी प्रयत्न, गरज नसेल तर 0 प्रयत्न, हे एक तत्व आहे. तर ह्या गरीब मुलांना पुढे जायला दुसरा कुठलाच मार्ग नाही. ज्याची बुद्धी चालते की नाही, आपण अभ्यास करून काहीतरी पोलीस भरती करू, अगदी साधा माणूस म्हणेल, कोण म्हणेल मी गव्हर्नमेंट नोकरी करेन, असं होऊन त्याच्या डोक्यात एकदा ते आलं ना, परंतु ते प्रत्यक्षात कसं आणायचं. कारण ते इकडे आता पुण्याला मुंबईला जायचं म्हटल्यानंतर कमीत कमी महिन्याला 10,000 पाहिजेत राहण्याचं, अभ्यासाचं हे, आणि मग ते करू शकत नाहीत पोरं. मग ते पोरांचं असं लाईफ डिस्टर्ब होतं. म्हणजे माझी एखादी गोष्ट करायची कॅपॅसिटी असतानाही मी करू शकत नाही, फक्त माझ्यावर पैसा नाही आणि मी बाहेर जाऊ शकत नाही, आणि माझे आई वडील ते मला पाठवू शकत नाहीत. मग ही छोटीशी गोष्ट मला फार लागली, किंवा माझ्या लक्षात आलं ते की आपण इथं काय करू शकत नाही, कमीत कमी हे जरी आपण केलं तरी खूप काय केल्यासारखं होईल. म्हणून मी त्या चौकातल्या ठिकाणी, तिथं माझे कापड दुकान मी भाड्याने दिलं होतं त्या घराला, त्या दुकान ते आता अभ्यासिक आहे ते भाड्याने दिलं होतं. त्याला जवळजवळ त्यावेळेस 15,000 भाडं चालू होतं 7 वर्षापूर्वी. मग ती मी सगळं खाली करून टाकलं, तिथं अभ्यासिका तयार केली, एक 30-35 सिटिंगची. आणि मग ते हळूहळू लोकांना समजत गेलं. मग खेड्यातला प्रॉब्लेम काय होता की खेड्यातल्या मुलांना खिशात पैसेच नसायचे. मग आता त्यांना यायचं कसं, जायचं कसं, हा प्रॉब्लेम होता. आता मसवडी ST स्टँडच्या जवळ ही जागा आहे, तेव्हा कुठल्याही गावातनं माणूस आला की स्टँडवर उतरू शकत होता आणि अभ्यासिकेला येऊ शकत होता. हे माझं पहिलं कारण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींनी शिकावं. हे कारण कसं होतं, मुलींना आई वडील आजकाल पाठवत नाही, किंवा कॅपॅसिटी फायनान्शियल किंवा बाकी प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेला पाठवत नाही. त्यांनाही ते एक चांगलं सण झालं. आज जर आमच्या अभ्यासिकेत तर मुलीची संख्या जास्त आहे, मुली अभ्यासाला जास्त येतात तिथं, की त्यांना ते. आणि तिथं विशेष म्हणजे मी काही कमी पडून देत नाही, वायफाय वगैरे कंटिन्यू चालू असतं, लाईट बिल भरपूर येतं, डे नाईट चालू असतं ना, तुला झोपतात काय काय हे करतात. परत त्यांना पुस्तकाला बेन जास्त खर्च येतो, कारण कसं होतं की 4 मुलांना मागितलं एक पुस्तक द्यावं लागतं. आणि आम्ही जवळजवळ वर्षाला नाही म्हणत एक 50,000ची पुस्तकं लागतात अभ्यासिकेत, प्रत्येक मिटिंगला असं गेलं तर. आणि आम्ही ते प्रोव्हाइड करतो. आणि आता जवळजवळ परवा एक आम्ही जवळजवळ 15 लोकांचा सत्कार घेतला, तर तोपर्यंत आमचे जवळजवळ 150पर्यंत मुलं गेली होती की ज्यांना नोकरी मिळाली सरकारी अशी. आणि आता तिथं गर्दी फार होते, कंटिन्यू मुलं येतात अभ्यास. त्यांना समजलं इथं रिझल्ट चांगला. आता रिझल्ट चांगला काय, तर ती मुलं गरीब आहेत म्हणून रिझल्ट चांगला, का त्यांच्यावर दुसरा पर्यायच नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणलं, ज्यावेळेस माणसाला गरज जेवढी जास्त तेवढं यश जास्त. गरज कमी असली, कारण आता श्रीमंताची मुलं काय स्पर्धा परीक्षेत जात नाहीत,
किंवा मोठमोठ्या कॉलेजेस जी अशी मोठमोठ्या फी असलेली शाळा आहेत काय काय, तिथली मुलं काही MPSCला जात नाहीत. MPSCला गरीब आणि खेड्यातलीच मुलं का जातात? म्हणजे कुठेही बघितलं तुम्ही दिसाल की आपण बोर्ड वाचतो तर ह्याचा वडील ड्रायव्हर होता, ह्याचा वडील हमाली करत होता, मग तीच पोरं MPSC का होतात? कारण त्याला फार गरज असते, त्याच्यावर दुसरा कुठलाही पर्याय नसतो. बरोबर. म्हणून MPSCत नेहमी गरीब मुलांनाच यश येतात. त्याला मला माहित होतं की आपल्याकडे गरीब मुलं भरपूर आहेत आणि त्याचा बरोबर त्यांनी फायदा करून घेतला. तर आज मला अभिमान वाटतं की बाबा एवढी मोठी जागा जरी गेली तर आपल्या भागातली माणसं नोकरीला लागली, मुलं नोकरी लागली, मुली नोकरी कामं करायला लागल्या, त्यांना कुठंतरी बाहेर फिरण्यापेक्षा तिथून अभ्यास करायला लागले. त्यामुळे मला छान वाटतंय. आमच्या बच्चू भाऊने पण ती अभ्यासिका बघितली, ती लोकांशी बोलले आणि तो कोणाला 1 रुपया पैसे घेतला जात नाही, कोणाकडून 1 नया रुपया सुद्धा. तर मला त्या गोष्टीचा नेहमी अभिमान वाटतो. हे माझं पहिलं काम आहे, पण छान काम केलं मी. आता शेवटच्या टप्प्यात आपण पुन्हा एकदा निवडणुकीकडे वळूया. आता निवडणुकीकडे बघताना तुमचं प्रचाराचा रोख साधारण कसा राहणार आहे? म्हणजे मगाशी आपण सांगितलं की आपण लोकांचं काम करत राहणं हेच माझा दृष्टिकोन आहे, पण शेवटी प्रचार हा सुद्धा निवडणूक प्रक्रियेचा एक अनिवार्य भाग आहे. तर कसं साधारण त्याचा रोख असणार आहे? कारण जसं आपल्या चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतात तसं सुद्धा विरोधकांच्या चुका सांगणं हे पण एक त्यातला महत्त्वाचा भाग असतो की लोकांना त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. नॉर्मली मी विरोधकावर कधी टीका केल्या नाहीत, कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं मी विरोधक मानत नाही कुणाला, जो तो प्रत्येक स्वतःचाच हे करत असतो. परंतु जर सांगायचंच म्हटलं तर गेल्या 40-50 वर्षाच्या राजकारणापासून जी व्हायला पाहिजे होती यात सहज शक्य होतं. ठीक आहे, तुमच्याकडे पाणी उचलून आणावं लागत होतं, पण तुमच्याकडे अवेलेबल पाऊस 4 वर्षातून एकदा पडत होता ना. मग त्यावेळेस तुम्ही ती तलावाची कॅपॅसिटी का नाही वाढवली? पावसाचं मोकळं पाणी येतंय, ते 2-2 महिने वाहून जातंय. ठीक आहे, तुमच्याकडे योजना नव्हत्या तेव्हापासून तुम्ही हा तर प्रयत्न करू शकत होतो ना आपण, पावसाचं पडलेलं पाणी आपल्या गावात मुरवणं किंवा राबवणं. हे सुद्धा तुम्ही केलेलं नाही. कुठल्याही शैक्षणिक संस्था चांगल्या कुठल्या आणलेल्या नाही. हां, कधी म्हणजे असं तुम्ही जे प्रोत्साहनवर्धक जे काय असतं अशी सेमिनार्स कधी घेतले नाहीत मुलांविषयी. कधी आपल्या भागात हवामानाला अनुकूल असे धंदे कसे येतील ह्याचा प्रयत्न केला नाही. आता MIDC गेले 4 वर्षापासून चाललंय, त्यात पण जागेचे प्रॉब्लेम्स आहेत. तिथं पण असंच प्रॉब्लेम चाललाय की ती जे जागातली शेतकरी म्हणतात की बाबा आम्हाला तुमची ही जागा नको आहे, आमची जागा तुम्ही घेऊ नका. कारण त्या शेतकऱ्यांचं एका दृष्टीने बरोबर आहे, कारण काय झालंय त्यांनी गेले आयुष्यभर ती शेतं, डोंगराची शेतं त्यांनी पिकवणे योग्य केलेली आहेत. अक्षरशः तिथं काय नव्हतं, तर ते शेतकऱ्यांनी विहिरी पाडून तिथं बोरिंग करून शेती करून स्वतःची घरं बांधली, हळूहळू ती शेती करायला लागली. आणि आता MIDC मुरमाड जमीनच आहे सर. हा होती, पण त्यांनी ती चांगली केली आणि आता सरकारनं त्या जमिनीतच MIDC करायचं ठरवलं. आता MIDC करणं ही चांगला भाग आहे, MIDC करू नये असं मतच नाही आमचं. परंतु ती MIDC करायला ह्या शेतकऱ्याच्या बाजूला दुसरी जी जमीन आहे जी बिनकामाची, जी लागत नाही, पण त्यांना ती जमीन पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा इथं मी बसलोय, हिथली कुठची मी इथं ठेवली तर काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. मग तुम्ही ते करायला का तयार होत नाही? MIDC करून घ्या, सगळं करून घ्या, पण हीच जमीन का? हां, त्याच्या बाजूला कुठली जमीन नसेल तर ओके, ती तुम्ही म्हणला पाहिजे, प्रेशर केलं पाहिजे, पण बाजूला तुमच्याकडे त्यापेक्षा डबल जमीन अवेलेबल आहे. मग ही जमिनीचं असं ऐकायला मिळतं की ही जी जमीन त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये राजकीय लोकांनी बरीच तिथं पैसे गुंतवलेत आणि त्याचा रेट आता त्यांनी समजा त्यावेळेस मला वाटते 5 लाख रुपये एकरनं जमिनी त्यावेळी केल्या गेल्या, तर आता त्याचा सरकारी रेट 25 लाख मिळतो असं म्हटलं जातं. म्हणजे सरकारी अधिकारी सांगतात. म्हणजे एका जमिनी ते 5 लाखाची 25 लाख जागा होतात, म्हणून त्या जमिनी त्यांना तिथे MIDC आणायची असं लोकांचं मत आहे आणि त्याचं असू पण शकतं. म्हणजे थोडक्यात MIDC व्हायला पाहिजे, परंतु इथंच का? आणि बाजूला आपल्याला पर्यायी जागा असताना, पर्यायी जागा नसेल तर तुम्ही बोलतात. तर तो एक माझा त्यांच्यावर अपोज आहे की तुम्ही एवढ्या चांगल्या शेतकऱ्यांनी जे केलं होतं त्याचं तुम्ही समजून का घेत नाही? ते तुम्हाला अपोसर करतच नाही. ते म्हणतात आम्ही एवढ्या वर्ष तिथं शेती तयार केली, राहतोय, आमची घरं आहेत, नवीन बांधतोय आम्ही, तुम्ही त्याच्या शिक्के मारून टाकले, त्यांना कर्ज मिळत नाही. हे सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे अशा हे करणार आहेत. मग तुम्ही हे सगळं का करत नाही? उगाच तुम्ही पाण्याचं तर तुम्ही ते काय म्हणतात त्याला बोऱ्या वाजवून टाकलाय की नुसतं पाणी आण, तो पाणी आणेन, पाणी करेन, असं सगळेच राजकीय पक्ष. कुणाला आपल्याला टार्गेट करायचं नाही का? सगळ्याचा मिळून हे झालेलं एक समझोता होऊन केलेली गोष्ट आहे. तर पाणी मला सांगा, पाणी जर एवढं 15 वर्ष 20-30 वर्षापासून तुम्ही आलंय म्हणता, तर शेतकऱ्यांना चालू पिकं उपसून का काढायला लागतात? तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी शेकडो एकरवरचा उभा आलेला ऊस लोकांनी काढला, कारण पाणी नव्हतं. मग दुष्काळमुक्त कसा होणार? तुम्ही पाहिजे तेवढं पाणी स्टॉकच करत नाही. मगाशी मी तुम्हाला बोललो की कमीत कमी 8 TMC पाणी स्टॉक करायला पाहिजे. आता फक्त 2 TMC पाणी आहे, त्यात तुम्ही
कुठल्याही परिस्थितीत दुष्काळ निवारण करू शकतच नाही, कुठल्याही परिस्थितीत. तर माझा ना आरोप आहे की तुम्ही ह्या 4 गोष्टीवर काम करा. सत्ता कोणीची पण येऊ द्या, तो भाग वेगळा. पण तुम्ही पाण्यासाठी गेले 40 वर्ष प्रयत्न केले नाहीत की 2 TMCची कॅपॅसिटी कशी वाढली. हा माझा मेन त्यांच्यावर आरोप आहे की तुम्ही हे करायला पाहिजे होतं. परत पाणी मुरवायला पाहिजे होतं. मगाशी मी बोललो त्याप्रमाणे की जेवढं 0.6 TMC पाणी जमिनीत मुरवा. परत वरचं पाणी जे आणायचं ते जून ते ऑगस्टपर्यंत घेऊन या. हे 3 गोष्टी मान्य केल्या तर होतं ना सगळं व्यवस्थित. आणि तुम्ही लोकांना एक अशी चांगली शिकवून द्या. आपण झटतोय आणि राजकारणात नेहमी एक बघा, आता हे बोलायचं असतं पण बोलावं लागतं की जे राजकारणात नेता सुधारतो ते समाज गरीब होतो किंवा समाज तसंच पडलेला असतो. जे समाज सुखी होतो तेच नेता तसंच असतो. म्हणजे नेते सुधारित असं वाटतं आपल्याला, आपले नेते करोडपती झालेत. याचा अर्थ समजून घ्यायचं की आपण काय करतोय. आता जनतेने त्याचा विचार करायला पाहिजे की बाबा की आपण मतं देतोय त्या माणसाची कॅपॅसिटी काय आहे, तो करू शकतो का नाही, त्याची बुद्धिमत्ता किती चालते आणि कशात चालते, चांगल्या गोष्टीत चालते का वाईट गोष्टीत चालते. मग त्याप्रमाणे तुम्ही सपोर्ट केला पाहिजे ना. शेवटी तुम्हीच करणार ना जे काय करायचे ते. म्हणजे जनतेची जबाबदारी आहे की बाबा की एक चांगला निर्णय घ्यावा, अभ्यास करून घ्यायचा आहे. सगळे इथंच आहेत, बघून करायचं. या मुलाखतींची मालिका आपण सादर केलेली आहे, जी आता आपल्या मतदारांपर्यंत आणि इतर नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. तर एकूणच समाजाला आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना असं आपण काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच सांगेन की बाबा हा आपल्या तालुक्याचा, दोन्ही मानखटाव तालुक्याचा प्रश्न आहे आणि तुमच्या ह्या मतावरती जो काही इफेक्ट आहे तो होणार आहे. तो तुम्हाला इफेक्ट 2 दिवसावरती विचार करायचा आहे का 5 वर्षासाठी विचार करायचा आहे ते तुम्ही ठरवायचं. काय गोष्टी अशा असतात की 2 दिवसाचा आमिष दाखवून आपण स्वतःला मत देऊन टाकतो कुठलाही विचार न करता. तर मत देताना मान खटावचा हे जे मी गोष्टी बोलले, पाणी प्रश्न, शैक्षणिक प्रॉब्लेम, परत ह्या पेन्शनची योजना, तर ह्या ज्या पेन्शनची योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणात कशा राबवल्या गेल्या पाहिजेत, गरीब लोकांपर्यंत कशा पोचल्या गेल्या पाहिजे, परत पाणी प्रश्न कसा मिटला पाहिजे, पाण्याचा स्टॉक कसा वाढला पाहिजे, शेती कशी झाली पाहिजे, बेकारांना काम कसं मिळालं पाहिजे, उद्योगधंदे असेच कसे तयार झाले पाहिजेत, हे जे व्हिजन आहे असा पक्ष तर फक्त प्रहारच आहे. तर सध्या तुम्ही कुठेही बघितलं, काही बघितलं तरी जे प्रोग्रेसिव्ह थिंकिंग आहे ते प्रहारचं आहे. आणि आम्ही नुसतं असं कागदावरती बोलत नाही, आम्ही गेल्या 7 वर्ष करून दाखवलंय ते. आज जर तुम्ही गेल्या 7 वर्षाचा अभ्यास केला तर मतदारांनी एक लक्षात ठेवा की आम्ही कंटिन्यू तुमच्याबरोबर काम करतोय. 24 तास आणि 30 दिवस बरोबर तुमच्याबरोबरच आहे आम्ही, म्हणजे 7 वर्ष झाली. तर तुम्ही जरा विचार करा की बाबा की आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर प्रहार जनशक्ती पक्षाशिवाय आणि बच्चूभाऊ कडू साहेबाशिवाय आपल्याला पर्याय नाही. का तेच एक असे नेते आहेत की फाईट करून आणू शकतात. तुम्ही कुठल्याही अशा गोष्टीचा विचार करू नका की मोठा पक्ष नाही, छोटा पक्ष नाही. इच्छाशक्ती असेल तर चांगलं होतं. आजपर्यंत मोठमोठ्या पक्षाला तुम्ही मतदान केलंय, त्याची काय परिस्थिती तुम्ही बघताय. तर एकदा बच्चूभाऊच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मत देऊन बघा आणि 5 वर्षानंतर तुम्हाला काय दिसतंय ते बघा. आणि आम्ही पूर्ण अजेंडा तुमच्यासमोर मांडला आहे की बाबा की आम्ही काय करणार आहे, कसं करणार आहे. अशी कुठलीच गोष्ट हो असा पाणी आणू, पाणी करू असं आम्ही काय बोललो नाही. आम्ही तुम्हाला पाणी कधी आणणार, कसं आणणार, त्याला खर्च किती येणार, सगळं माझ्याकडे डिटेलमध्ये आहे आणि पूर्ण तुम्हाला अशी प्रिंट काढून दिलेले आहे. आता ह्याच्यानंतर निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुमचा निर्णय शेवटी भलं चांगलं वाईट हे तुमच्याच हातात आहे, तुम्ही ते करणार आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाला निवडून द्यावं. मी तिथला उमेदवार आहे. मी जे काय बोललोय ते सगळं पूर्ण करून दाखवेन. ऑलरेडी अर्ध पूर्ण केलेलं राहिलेलं परत पूर्ण करून दाखवेन. एवढंच आम्हाला मत द्यावं, एवढंच मी आवाहन करेन जनतेला. बस आपल्याला अतिशय शुभेच्छा आणि मतदारांकडून आपल्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करूया आणि निरोप घेऊ. धन्यवाद.